एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, हिंदीच्या जागी मी एक्झाम शब्दाचा प्रयोग केलेला आहे. यामुळे केलेला आहे की एक्झाम साहित्य दीप यानी की फक्त हिंदीसाठी सेपरेट नाहीये, वेगवेगळ्या एक्झामसाठी हे युट्यूब काम करणार आहे. मित्रांनो, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो होणार आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असिस्टंट प्रोफेसर भरती, आबासाहेब गरवारे कॉलेज आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स वॉकिंग इंटरव्ह्यू. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. टोटल जागा खाली दिलेल्या आहेत. मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे. याचं सविस्तर डिटेल जे आहे आपण पाहणार आहात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याचा विचार करत असाल, तर पुण्यात प्राध्यापक म्हणून नोकरीच्या शोधात असाल, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. पुण्यातील नामांकित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी MES अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आबासाहेब गरवारे कॉलेज आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी थेट मुलाखती म्हणजेच वॉकिंग इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आहे. लक्षात घ्या, ही पदे पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपावर, टेम्पररी आणि विनाअनुदानित नॉन ग्रँट तत्वावर असणार आहे. तरीही मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि अधिवेकेता गट ब पदाकरिता विषय हिंदी. संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. मित्रांनो, फक्त हिंदीसाठी मार्गदर्शन कोर्स उपलब्ध नाही, तर हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र तथा कम्प्युटर सायन्स वेगवेगळ्या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, केमिस्ट्री, मॅथ तथा वेगवेगळ्या सायन्स मधील बऱ्याच विषयासाठी टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सेट आणि नेटची पण जाहिरात आलेली आहे. सेटची जाहिरातची डेट, फॉर्म भरायची डेट वाढलेली आहे. 23 तारीख दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आज शेवट तारीख होती. पेपर 1 क्रमांक आणि पेपर 2 क्रमांक दोन्ही पण विषय आपल्याकडे आहेत. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 जे विषय मी तुम्हाला सांगितलेले आहे. पेपर 1 साठी 1700 फीस आहे आणि पेपर 2 साठी जे आहे 2000 रुपये फीस आहे. मित्रांनो, दोन्ही मिळून जर तुम्ही एकत्रित घेत असाल तर तुम्हाला 3000 रुपये फीस आहे. मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला काय दिलं जाईल? कोर्सची वैशिष्ट्ये, सर्व घटकांची पीडीएफ नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समावेश लेक्चर दिले जातील, सर्व घटकांची लाईव्ह लेक्चर घेतली जातील, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल, 10 टेस्ट सिरीज असतील. मित्रांनो, एका टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 100 प्रश्न दिले जातील. किती प्रश्न दिले जातील? 100 प्रश्न दिले जातील. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. मित्रांनो, याची कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. फीस आहे एमपीएससी सेट नेट साठी मात्र 3000 रुपये. पेपर 1 आणि 2 सेट नेट आणि एमपीएससी गट क्रमांक अ आणि अधिवेकेता गट क्रमांक ब पदाकरिता. मित्रांनो, हा माझा अधिकृत मोबाईल नंबर आहे. 9028903557 व्हॉट्सअपचा नंबर आहे. मेसेज करू शकता तथा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सखोल अभ्यास, परिणामाची हमी आणि यशाची खात्री 100% तुम्हाला दिली जाईल. मित्रांनो, दुसरी एक खुश खबर आहे. मी एक ऍप लॉन्च करत आहे. काही दिवसानंतर माझा ऍप येईल. ऍपचं नाव असेल एक्झाम साहित्य दीप. मित्रांनो, 100% तुम्हाला जे पाहिजे ते सेट नेटच्या विद्यार्थ्यांसाठी तथा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज, क्यूज, वेगवेगळे फीचर्स सहित ते ऍप तुमच्या समोर मी आणणार आहे. प्रतीक्षेत आहे. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. पाहूया पुढील व्हिडिओ. एका नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव मिळण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत आणि मुलाखतीला कधी जायचे याची सविस्तर माहिती घेऊया. आबासाहेब गरवारे कॉलेज पदव्युत्तर विभागाच्या जागा सर्वात आधी आपण पाहूया. कर्वे रोड जवळील आबासाहेब गरवारे कॉलेज स्वायत्त बद्दल येथे विज्ञान, सायन्स आणि कला शाखेतील विविध जागा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची पात्रता यूजी म्हणजेच पदवी, पीजी म्हणजेच पदव्युत्तर यानुसार खालील जागा साठी अर्ज करू शकता. संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान विषय, कम्प्युटर सायन्स यूजी 2 जागा आहेत. एससी ला 1 आहे आणि खुल्याला 1 आहे. कम्प्युटर सायन्स पीजी कम्प्युटर 2 जागा आहेत. एससी ला 1 आहे, खुल्या 1 आहेत. इलेक्ट्रॉनिक्स यूजी 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मॅथमॅटिक्स गणित जे आहे यूजी 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. मित्रांनो, कला आणि सामाजिक शास्त्र विषय इंग्रजीसाठी यूजी साठी 1 जागा आहे, ओपन साठी. इंग्रजी पीजी साठी 1 जागा आहे. इतिहास पीजी साठी 1 जागा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन ओपन साठी आहेत. राज्यशास्त्र यूजी साठी 1 जागा ओपन साठी. राज्यशास्त्र पीजी आणि यूजी साठी 1 जागा ओपन साठी.
समाजशास्त्र, फिजिक्स, मानसशास्त्र आणि मानसशास्त्र पीजी आणि युजी साठी एक एक जागा. एक जागा ओपनला आहे, इथे एक एसीला आणि एक ओपनला आहे. विज्ञान आणि इतर महत्वाचे विषय. मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजीची पण 4 जागा आहेत. ड्राइव्हस्विल यासाठी एक जागा आहे. त्याच्यामध्ये व्हीजीए, ओबीसी, ओपन साठी एक जागा. बायोटेक्नॉलॉजीसाठी पीजीसाठी 5 जागा आहेत. एससी, व्हीजेएनटी, ओबीसी, एससीबीसी प्रत्येकी एक जागा. भौतिकशास्त्र, फिजिक्ससाठी 2 जागा आहेत. एक एससी, एक ओपन. त्यानंतर केमिस्ट्रीसाठी पीजीसाठी मित्रांनो 3 जागा आहेत. एससी, व्हीजे, ओपन. पत्रकारिता आणि ग्रंथालय, जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनसाठी पीजीसाठी 2 जागा आहेत. एक ओपन, एक ओपन साठी आणि एक एसी साठी. लायब्ररीसाठी, बी लायब्ररीसाठी एक एक जागा आहेत. एम लॅबसाठी, बी लॅबसाठी एक एक जागा आहेत. मित्रांनो, यामध्ये दिव्यांग उमेदवारासाठी नियमानुसार समांतर आरक्षण देखील लागू आहे. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यासाठी जागा. आता आपण पाहूया दुसऱ्या महत्वाच्या कॉलेजकडे, जे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स. जे उमेदवार कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात शिकू इच्छित असणाऱ्या त्यासाठी खालील संधी आहे. बीबीए 3 जागा आहेत. एससी, व्हीजे, ओपन प्रत्येकी एक जागा. बीबीए कम्प्युटर ऍप्लिकेशन 2 जागा. एससी 1 खुला वर्ग 1. बीबीए 3 जागा. एससी, व्हीजे, ओपन साठी एक एक. जर तुमची शैक्षणिक पात्रता या विषयामध्ये बसत असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवे. पात्रता आणि महत्वाचे नियम. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता काय असायला हवी. जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की सर्व उमेदवारांची शैक्षणिक पात्रता युजीसीच्या महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याच्या नियमानुसार असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर तसेच सेट नेट पीएचडी निकष विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे पूर्ण असावेत. फक्त पात्र उमेदवारांनीच या मुलाखतीस उपस्थित राहावे अशी अट आहे. तसेच ही नियुक्ती कॉलेजमधील कामाच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल हे लक्षात ठेवा. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण. तर मित्रांनो, आता नोंदवून घ्या मुलाखतीची अत्यंत महत्वाची तारीख आणि वेळ. वार आणि दिनांक 25 जून 2026. रिपोर्टिंग टाइम सकाळी 10 वाजता. ठिकाण तुम्हाला ज्या कॉलेजसाठी अर्ज करायचा आहे तिथे तुम्हाला जावे लागेल. कॉमर्स मध्ये आबासाहेब गरवारे या आर्ट्स सायन्स कॉमर्स मध्ये. मुलाखतीला जाताना काय घेऊन जायचे. तुम्हाला तुमचा अर्ज एक विहित नमुन्यात भरून न्यायचा आहे. अर्जासोबत तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी सोबत नक्की ठेवा. समारोप आणि अधिक माहितीसाठी आणि अर्जाचा फॉर्मेट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. मित्रांनो, ही आबासाहेब गरवारे कॉलेजसाठी ही वेबसाईट आहे. त्यानंतर ही दुसरी आहे कॉमर्स साठी आहे आणि आबासाहेब गरवारे कॉलेजसाठी वेगळी आहे. 2 वेबसाईट दिलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर मित्रांनो, पुणे सारख्या शहरात गरवारे कॉलेज सारख्या नामांकित संस्थेत शिकवण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुमच्या ओळखीत जर कोणी या पदासाठी पात्र असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ किंवा ही माहिती नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच करिअर आणि नोकरीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुलाखतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खूप खूप आभार.